कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग किती कार्यक्षम आहे याचा उदाहरण बघायला शहरात जाण्याची काही गरज नाही। महापालिका मुख्यालयामध्येच आपल्याला याचा उदाहरण बघायला मिळेल। हे मुख्यालयाचे वरती केबलचे वायर टाकलेले आहेत, त्याच्यावरती झाडाची फांदी आहे। मागच्या महिन्यात 7 मेला जेव्हा वारा सुटला होता जोरात, त्यावेळी ही झाडाची फांदी उडून या वायरवर पडली। त्याच्यानंतर ती तशीच आहे। इतकंच नव्हे तर बाकीच्या ठिकाणी पण आपण परिस्थिती बघू शकता। ही झाडाची फांदी पण इथेच लटकलेली आहे। या समोरच सुभाष मैदानला जाताना जे झाड आहेत हे बघा, इथे पण ही फांद्या तुटून पडलेल्या आहेत, पण कुठलाही विभाग या तुटलेल्या फांद्यांना काढायची कोशिश करत नाही आहे। आपण थोडंसं पुढे गेलो, परत सुभाष मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेलो तर इथे पण परिस्थिती तशीच आहे। मागच्या महिन्यात ज्या वेळेला जोरदार वारा सुटला होता, त्यावेळेला काही फांद्या तुटून पडल्या होत्या दुसऱ्या झाडावर। हे बघा, इथे पण तशीच परिस्थिती आहे। इथून आपण जरा थोडंसं पुढे बघितलं तर हा एक जामनाचं झाड आहे, त्याच्यावर सुद्धा ही फांदी अशीच पडलेली आहे। 1 महिना होत आला आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा उद्यान विभागाचा याच्याकडे अजिबात लक्ष नाही आहे। ही फांदी जर तुटून परत वारा आला, कुणाच्या शरीरावर पडली तर दुखापत होईल याची 100% गॅरंटी आहे। या सर्वावर महानगरपालिकेचा आपत्ती विभाग किंवा उद्यान विभाग कधी लक्ष देणार आहे कुणालाही माहीत नाही। या अडकलेल्या फांद्याबाबत आमच्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक रुपेशजी भोईर। भोईर साहेब, काय बोलणार आहे की महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था आणि गार्डन विभाग हे जे फांद्या लटकलेले आहेत, भलेही हे फांद्या हलक्या आहेत पण कुठे कधी कोणाला इजा होऊ शकते, आपलं काय म्हणणं आहे? आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बरीचशी अशी मोठी झाडं आहेत। झाडांच्या म्हणजे मला असं वाटतं, हे जे तुम्ही विज्युअल जे मला दाखवले, जे व्हिडिओ दाखवली आहे, त्याच्यामध्ये मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा वादळ आला होता, त्या वादळाच्या ह्याच्यामध्ये काही फांद्या मोठ्या प्रमाणामध्ये तुटल्या गेल्या आहेत। त्या फांद्या तुटल्यानंतर काही फांद्या त्या केबलवर म्हणजे छोट्याशा एकदम लहान वायरवर लटकली गेलेली आहे। फांदी जरी तिचा वजन कमी जरी असला तरी ती मुख्यालयाच्या मधोमध सेंटरवर ती लटकून पडली आहे। अशा वेळी इथे येणाऱ्या महापालिकेमध्ये वयोवृद्ध लोक, नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी ही फांदी खाली जर पडली तर मोठ्या प्रमाणामध्ये इजा होऊ शकते। आपत्कालीन जे आहे विभाग आहे, अशा वेळी आपत्कालीन विभागाला तत्परता दाखवून ती फांदी त्वरित काढण्यात यावी असं त्यांनी करायला हवं। शहरामध्ये विविध ठिकाणामध्ये यांचा लक्ष नसतो, पण नाकाखाली ज्या मुख्यालयाचे इकडे जिथे स्वतः आयुक्त महोदय असतात, नागरिक येतात, लोकप्रतिनिधी येतात, अशा जागी पण त्यांना काम करण्याची इच्छाशक्ती नाही। अशा वेळी या अधिकाऱ्यांना, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नजर किती गौर आहे हे आपल्याला दिसून येतो। माझी नम्र विनंती आहे, आज करण हिंदुस्थानी सारखे जे पत्रकार आहे त्यांनी ही गोष्ट त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दाखवली आणि ह्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही विनंती करतो की हे त्वरित हटवण्यात यावी आणि त्याच्या लवकरात लवकर
काम करून तोडगा काढण्यात यावे ही नम्र विनंती.